नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल मी आज कुठं चालली आहे एवढी रेडी होऊन. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा. हे होतं आमचं प्रोफेसर चौक आणि हे आहे अप्पू हत्ती चौक. अहिल्यानगरचे असाल तर तुम्हाला हे सगळं माहीतच असेल. पुढं आहे रेसिडेन्शियल शाळा, हायस्कूल आहे आणि आमचं नामांकित असं कॉलेज आहे. पुढे बघा तुम्ही, आता तुम्हाला दिसेलच. आणि मी ही गाडीवरती चाललेली आहे म्हणून तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे, छोटीशी टूर दाखवलेली आहे. हे आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. हे आहे पुढेच न्यू लॉ कॉलेज. आणि ही आहे आमची फेमस अशी सिद्धी बाग. इथे सगळेच लोक जातात आणि समोरच आहे दिल्ली गेट. मी ही छोटीशी टूर तुम्हाला दिलेली आहे कारण की मी चाललेली आहे बाहेर. म्हणजे कुठं चाललेली आहे तुम्हाला कल्पना आलीच असेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला अजून एक्सायटेड होताल आणि नक्की व्हिडिओ बघायला मजा येईल तुम्हाला पुढे जाऊन. आणि आम्ही चाललेलो आहे गावात आणि गावामध्ये कशासाठी चाललेलो आहे तुम्हाला लवकरच समजेल. तुम्ही पण एक्सायटेड असालच ना माझ्या व्हिडिओसाठी. तुम्ही बघू शकताय मला बोलवलेलं आहे एका पाहुण्यांनी आमच्या, आणि ते कशासाठी बोलवलेलं आहे तुम्हाला लवकरच समजेल. आणि आत्विकला स्पेशली बोलवलेलं आहे. आम्ही तिथे त्यांच्या घरी आलो आणि त्यांच्या घरात एवढी सुंदर अशी स्वामी समर्थांची मूर्ती होती आणि त्यांच्या लहान मुलांची, म्हणजे लहान मुलं नाही, आता ते दादा आणि दीदी मोठे झालेले आहे. आणि आत्विक तर एवढा रमला लगेच. आम्ही फर्स्ट टाईमच गेलेलो तिथं, पण एवढा छान रमला. आणि तुम्हाला देवघर बघून कल्पना आलीच असेल की मी कशासाठी आलेली आहे इथे. आणि मी आलेली आहे, तुम्हाला जास्त वेळ देणार नाही. आणि तुम्ही बघू शकता मी आलेली आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण आहे त्यांचं. त्यांनी श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये पारायण केलेलं आहे आणि त्याचंच आज समाप्ती होती आणि त्याच्याच प्रसादासाठी आम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणजे आत्विकला जेवणासाठी. म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण असं असतं की तिथे 9 मुलं हे जेवू घालतात जे अविवाहित असतात आणि छोटी मुलं असतात त्यांना. बघू शकताय आणि खूप ठिकाणी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये असं नाही की नवनाथ महाराजांचंच पारायण केलं जातं, इतरही ग्रंथांचं पारायण केलं जातं. पण बी पॉझिटिव्ह म्हणून, म्हणजे घरात प्रसन्नता आणि निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हे ग्रंथाचं पारायण केलं जातं. आणि खूप स्ट्रॉंग असा इफेक्ट आहे याचा. आणि तुम्ही बघू शकताय मुलांना त्यांनी भस्म लावलेला आहे डोक्याला आणि गळ्यामध्ये माळा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्विक पण बसलेला आहे. आत्विक कुठेही गेला ना रडत वगैरे नाही, तो लगेच मिक्स होऊन जातो. तिथे प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि आम्ही घराकडे निघालेलो आहे. आम्हाला दुसरीकडे पण कुठेतरी जायचं आहे. हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की सांगेल. आणि तुम्ही लवकर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ दिसतील. आणि हे आहे आमच्या अहिल्यानगरचं ट्रेंड्स मॉल, तुम्हाला मागे दिसलीच असेल. आणि त्यानंतर बघा आत्विक त्याच्या बाबांकडे गेलेला आहे, तर तो कसा स्माईल करतो आहे मला. आणि अशा रीतीने असा दिवस गेलेला आहे माझा. दिवस म्हणजे देवाच्याच सानिध्यामध्ये गेलेला आहे आमचा दिवस. हे होतं नवनाथ भक्तिसार, म्हणजे नवनाथ महाराजांचं हे ग्रंथाचं पारायण. आणि तुम्ही बघू शकता त्यांचं देवघर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.